हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? तर मस्तच राहा. तर हा व्हिडिओ आहे गुरुवारचा, म्हणजेच 15 ऑगस्टचा व्हिडिओ आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा म्हणजे काल झाले, तर तुम्हाला हा व्हिडिओ आज येईल किंवा उद्याच्याला येईल. तर मी टाकायचा प्रयत्न करेन, पण नेट चालत नाही, त्यामुळे थोडा उशीर लागेल व्हिडिओ यायला. तर हा व्हिडिओ गुरुवारचा आहे. सकाळपासून व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे मी. तर इथं झाडाला पाणी वगैरे घालायला चालू आहे. पाईप वगैरे काही नाही, त्यासाठी मी असं आपलं सडा कसं मारतो तसं झाडावर मारत असते, म्हणजे कसं झाडं एकदम हिरवेगार दिसतात. तर इथं आज 15 ऑगस्ट असल्यामुळे शाळेची पर्वत फेरी चालली होती. झेंडे वगैरे खूप होते त्यांच्या हातामध्ये. म्हणलं थोडं सैर करू, आणि असं पण दारातूनच जाते ना, आमच्या रोडवर घर असल्यामुळे दारातून जे बी काही जाईल ते आमच्याच दारातून जातं, त्यामुळे थोडं सैर करावं म्हणलं. तर तेच आता थोडंसं शेअर केलं आहे तुमच्यासोबत. तर इथं मी झेंडा काढला होता, म्हणजे शिवानी असली असते तिनंच काढला असता. हा उभा व्हिडिओ केला होता, माझ्या लक्षात नाही आलं, एवढा शॉर्ट व्हिडिओ टाकायचा होता म्हणून. तर त्याचा मी आडवा केला, त्यामुळे थोडं व्यवस्थित दिसत नाही तुम्हाला. तर आज गुरुवार होता, हळदीचं लेपन वगैरे करायचं होतं. इथं चुलत सासूबाई आल्या चहा प्यायला, म्हणजे त्यांचं काम होतं म्हणून आल्या होत्या, पण म्हणलं चहा पिऊन जावा. तर बघा, माझी देवपूजा पण झाली आज. देव वगैरे काही. हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? तर मस्तच राहा. तर आपल्या ब्लॉगला सुरुवात केली मी सकाळपासूनच केली. सकाळी काही जास्त शेअर केलं नाही, थोडं शेअर केलेलं आहे. तसं तर मला आता जास्त ब्लॉग पण टाकायला इंटरेस्ट येणं गेला आहे, कारण व्ह्यूजच येत नाही. त्याच्यामुळे म्हणजे व्हिडिओ टाकू कशाला असं वाटायला, एकदा वाटायला बंद करावं, पण एकदा वाटायला आता सवय झाली व्हिडिओ बनवायची. तर बनवत राहू, बघू देव किती आपली परीक्षा घेतोय, काय करतोय. तर बघू म्हणलं. एकतर एवढ्या दिवस कधी काय मी केलं नव्हतं, आणि कधी कोणचं काम मी करेल अगर माझ्यानं होईल असं पण मला वाटत नव्हतं, त्यामुळे मी कधीच कोणत्या कामाचा आजपर्यंत इंटरेस्ट घेतला नाही. पण आता फर्स्ट टाईम मी काहीतरी पाऊल उचललं आहे कोणता तरी, तर त्यातून आता मी माघार घेणार नाही असं मला तर वाटतंय, म्हणजे घेऊ नये माघारी असं वाटतंय. पण अजून मन थोडंफार नाराज होते की मला हवं तसं यश भेटत नाही आहे म्हणून. पण बघू, तरी प्रयत्न करायला काय हरकत आहे आपल्याला. इतक्या दिवस काय आपलं यूट्यूब चॅनलच होतं का? आपली जिंदगी चालूच होती ना, तशीच आता पण चालू राहणार आहेच, म्हणजे चालू राहणारच आहे आता पण. त्यात काय बदल होणार नाही, पण होतील तेवढे तर प्रयत्न करत राहू. आता आपल्याला सवय पण झाली चांगली चॅनल बनवायची, व्हिडिओ बनवायची, त्यामुळे म्हणलं करत राहू. बघू, ही चॅनल नाही चाललं तर दुसरा चॅनल आपल्याला काय म्हणजे करत राहायला काय हरकत नाही. एकदा दोनदा देव पण आपली परीक्षा घेत असतो, तसंच बघू आता काय होते काय नाही. जाऊ दे, आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. तर आज आहे 15 ऑगस्ट. तर आजपासून व्हिडिओला सुरुवात केली आहे. 2 दिवस काही व्हिडिओ टाकला नाही. शॉर्ट व्हिडिओ टाकले तसे 1-2, पण मोठा व्हिडिओ टाकला नाही. तसं मोठ्या व्हिडिओला जरा उशीरच होते माझ्याकडून. तर असो, आता आज जरा एक नवीन ट्रिक तुम्हाला सांगणार आहे मी. थोडीशी नवीन आहे, माझ्यासाठी पण नवीनच आहे, कारण मी फर्स्ट टाईमच करते. आणि लाईट गेल्यामुळे मला किती गरमी व्हायला, मला घाम खूप येतोय, खूप गरम होते. आणि मी आता ब्लाऊज शिवत होते. तर हे बघा, अर्ध शिवलं सकाळी. एक अर्जंट ब्लाऊज होतं, तर ते शिवून दिलं. कस्टमरचं होतं ते, त्यांच्या घरी कार्यक्रम होता. आणि नंतर अजून एक शिवलंय, ते ठेवलंय शिवून. आणि आता ही तिसरं ब्लाऊज चालू होतं माझं. तर आता किती वाजले? आता 3 वाजले. 3 वाजेपर्यंत माझं घरातलं सगळं काम होऊन 3 ब्लाऊज झालेत माझे शिवायचे. 3 ब्लाऊज झालेत माझे. तर ही तिसरं कसं निम्म शिवले मी. तर तिसरं ब्लाऊज अर्धच झालं आहे. तर लाईट गेली. मग म्हणलं आता लक्ष्मी येत आहेत, गणपती येत आहेत, अजून आपलं घरातला पण देवधर्म असतो रोजचा. आरती वगैरे करायला तर आपली तुपाची वात लागते. म्हणलं तुपाची वात कुठं विकत आणायचं, आपल्या घरचं तूप आहे, त्यासाठी म्हणलं की त्या तुपाचा वापर करू काहीतरी. पण आता बनवायचं कसं? काकू बाहेर गेलं पण आता बनवायचं कसं हा विचार करत होते. गेल्या वेळेस जे फ्रीजमध्ये आपलं ते काय म्हणतात की त्याला, फ्रीजमध्ये स्टँड, फ्रीजमध्ये छोटंसं होतं बर्फ बनवायचं, तर त्यात मी वाती केल्या होत्या. पण आता मला थोड्या वेगळ्या डिझाईनचा बनवू. तेच चौकोन आकार आहे त्याचा, थोडा लंबुळका. आता लाईट आली बघा, आता लाईट आली. तर म्हणलं थोडासा बदल करू. पण मला वाती बनवायला असं काहीच नव्हतं, कशात बनवावं सुचत नव्हतं. शिवत माझ्या एका डोक्यात आलं की अरे फुलाच्या वाती बनवायला पाहिजे आता आपल्याला. तर आता लाईट आली, आता मला शिवायला बसावं लागेल. तर शिवत माझ्या लक्षात आलं की जरा वेगळ्या फुलवाती बनवायला पाहिजे, डिझाईनच्या वगैरे. मग आता कशाच्या बनवायच्या, माझ्याकडे तर काहीच नव्हतं बनवण्यासारखं. त्यामुळे म्हणलं आता काय करावं सुचत नव्हतं. तर एका माझ्या डोक्यात आलं, म्हणजे ही इथं बरीच पडलेली होती. तर आता तुम्ही विचार करत असाल काय 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 तर हे बघा, हे काय तूपमध्ये टाकून दिला आकार. तर ही जी आहे ना मेकअप किट आहे पोरींची. आता खराब झाली, आता मेकअप किट काही नाही ह्याच्यामध्ये. तर हे बघा,
ही इथं पडलं होतं माझ्या एकाएकी डोक्यात आलं की म्हणलं हे आताच आपण फुलवाती बनवायला पाहिजे. तर हे सगळं आता काढून टाकेल आणि बनवेल ह्याच्यामध्ये की म्हणलं तुमच्यासोबत शेअर करू. म्हणजे तुमच्यात पण असे जे असे वस्तू आपण टाकूनच देतो ह्याचा काही वापर होत नाही, सगळे तुटून फुटून गेले, वापर होत नाही म्हणून आपण टाकून देतो. पण म्हणलं असा काहीतरी उपयोग होईल म्हणून तुम्हाला पण त्याचा फायदा होईल त्यासाठी की म्हणलं दाखवू तुम्हाला. आणि मी फुलवाती करणार आहे ते पण दाखवणार आहे. तर अगोदर हे काढून घेऊ आपण. आणि त्यातल्या त्यात कसं होतं ना, जेव्हा म्हणजे घरातल्या बाईला ना परत सगळे कामं बघावे लागतात आणि जेव्हा त्यातल्या त्यात आपण असं काहीतरी ब्लाऊज पडले आपण घरगुती काहीतरी काम करतो ना तर तेव्हा आपली खूप वडाताण होते, टाईम भेटत नाही जास्त. तर त्यातून पण टाईम काढावा लागतो. आता माझ्या मागं तर ब्लाऊज शिवायचं, घरातलं बघायचं, देवधर्म करायचं, सगळंच करावं लागतं. तर जास्त टाईम भेटत नाही. पण असं जर काय करून ठेवलं ना फुलाच्या वाती वगैरे तर तो थोडासा आपला टाईम बचत होतो. आणि बनवून ठेवलेली असली ना तर आई ती आपल्याला घ्यायला येते. म्हणजे असं म्हणजे आता कुठं कापूस हुडकू, वाती बनवू, असं करू तसं करू, तेवढा टाईम वाचतो आपला. त्यासाठी म्हणलं की बनवून ठेवू. आणि तसं पण मला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. आता शनिवारपासून चालू करणार आहे पारायण मी गुरुचरित्राचं. तर शनिवारपासून मी पारायण चालू करणार आहे. मला नवनाथ पारायण आणि गुरुचरित्र करायची खूप इच्छा आहे. पण 2 सोमवार गेले मला काही करणं झालं नाही. आणि मी ना गुरुचरित्राचं म्हणजे ग्रंथ आणला होता पण मला अजून पण पारायण करणं झालं नाही. तर आता करणार आहे. तर ती पण तुमच्यासोबत दाखवणारच आहे. पण म्हणलं त्याआधी फुलवाती बनवून ठेवू म्हणजे आपला वेळ वाचेल त्यासाठी. तर जाऊ द्या, चला आपण कसं बनवतंय बघू आपण. तर मी आता तुम्हाला बोलत होते तोपर्यंत समून एवढं काढलं. हे बघा एवढं काढलं. ह्यात बनवायचं नव्हतं खरं तर, मला ह्यातच बनवायचं होतं पण समून उगच काढलं. ही खूप छोटा आहे का समूह, ह्यात मोठे होते ते. काढते बाजूला मी कर. पण ही लई छोटा आहे, ह्यात जास्त तूप बसत नाही, एकदम छोटा आहे त्यामुळे ह्यात नाही करणार. तर ही जरा थोडं कसं खुलगट आहे, ह्यात तूप जास्त बसतं मग त्यासाठी. तर हिथलं पण काढलं ना तू आणि पुन्हा टाकलीच ही. तर इथं बघा समून माझं काम वाढविलंय, मी चांगलं केलं होतं तर समून माझं काम वाढवून ठेवलं इथं. तर आता हे बघा हे आरामशीर निघतंय. आणि ह्यातलं जे थोडंफार काय म्हणजे हे पावडर आहे ना डोळ्याला लावायचं, डोळ्याच्या वरी लावायचं ना हे. तर हे बघा हे आरामशीर निघतंय. आणि हे पण थोडं जे राहिले ते पण वापरण्यात येतं ह्या पोरींना. तर समून सगळं वाटोळ करून टाकलं मी बोलायला तोपर्यंत. मी चांगलं काढलं होतं. तर असं आता तर हे बघा इकडं हे बघा किती इझी निघायलं ते. ही पण वापरण्यात येते पण समून कसला वेगळाच कुटाणा करून ठेवला. बस आता त्याच्यात 2 नाही 1च करू. किती डिझाईन वेगवेगळे होते. काही सगळे दिले तर तेच फक्त वेगळी. अजून एक आहे नसलं, अजून एक आहे नसलं. आता हे फ्रीज मध्ये ठेवायचं ना. तर पाहिलं तुम्ही मी आता ह्याचा कसा वापर केलाय. निघला कधी ती मधलं निघालं. तर किती होते ती एका टायमाला. ही 4 आणि त्यात किती आहेत बघू. 4 5 6 7 अजून एक असलंय 10 11 होते एका टायमाला. अजून एक असलं एक दुसरं जोडी ह्याचा. तर 2-3 केलं तर बस होईल. तर ह्याचा पण वापर झाला असता पण हे खूप मोठे होते, आपल्या दिव्यात पण नाही बसणार त्यामुळे हे काय काढणार नाही मी. तरी पण फ्रीजमध्ये आहे अजून. फ्रीजमध्ये ते बर्फ बनवायचा आहे पण ते ना ह्या साईजचं आहे असं, ह्या वरच्या साईजचं ह्या. त्यामुळे ती काय बनवणार नाही मी. थोडी मोठी साईज होती आणि लंबुळकी साईज आहे ती. चौकोन साईज आहे का नाही ग त्याची. लंबुळकी आयत आकार आहे का. हां आयत आकाराची आहे म्हणून जरा मोठी साईज आहे ती त्यामुळे ते बनवणार नाही. तर हे छान होते छोटे छोटे. आपली एक आरती झाली बस झाली, एका आरत्यापुरतं होते. तर छान आहे साईज पण, तूप पण बसतं जरा बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये. आणि आता फुलवाती केल्याच्या नंतर दाखवू तुम्हाला. तर दिल आकाराचे होते, छान होते. तर चला मग आपण बनवायला घेऊ लगेचच. तर हे बघा आता श्रावण महिना चालू झाला आहे आणि इझी आपल्या आरत्या वगैरे म्हणजे आयती जर तुपाची वात बनवलेली असली तर आपल्याला सोपं जातं त्यासाठी. तर ह्याच्यात मी ना कापूर टाकलं आहे थोडासा. तर ते कापूर कशामुळे टाकलं आहे की जेव्हा आपण वात लावतो आरतीला तर तेव्हा कापराचा पण थोडा वास दरवळतो आपल्या घरामध्ये. त्यासाठी मला खरं तर आपले मोगऱ्याचे फुलं वाळलेले होते ते चुरगळा करून टाकायचे होते.
पण तेव्हा माझ्याकडे ते फुलं नव्हते घरामध्ये, नाहीतर मोगऱ्याचा वास आला असता. आणि आपल्या घरात अत्तर वगैरे जर असलं वासाचं चांगलं तर ते पण टाकलं तरी चालतं, पण माझ्याकडे काहीच नव्हतं. जे होतं तेच टाकलं मी. तर बघू आता लावल्याच्यानंतर कसा वास येईल, काय येईल. तर तसं तर कापराचा वास येतो छानपैकी. तर असल्या जे फुलवाती आहेत ते विकत पण भेटतात आपल्याला आयत्या, पण मी विकत काही आणल्या नाहीत. घरीच बनवते, कारण आपल्याला बनवायला येतं, त्यासाठी कशाला आणायचं म्हणून मी नाही आणले. चला आता तुपात बनवायला चेहऱ्यावरती. तर मी ही जी वाती आहेत ना, जेव्हा पशुपती सोमवार करत होते ना, तेव्हा पण मी दाखवलं होतं. तर तुम्ही पाहिलंच आता बर्फ बनवायचं जे फ्रीजमधलं आहे आमचं, तर ते किती मोठं आहे आणि लांबके होते. तर ह्याच्यामध्ये आकार छान होतो आपल्या वातीचा पण. आता जेव्हा बनेल तेव्हा मी दाखवेलच तुम्हाला बनल्यावर. काही एक तासाभरामध्ये होते फ्रीजमध्ये ठेवल्यावर. तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटली? छान वाटली ना? मला माहिती आहे तुम्हाला पण आवडली असेल. तुम्ही पण करून बघा नक्की, कारण देवाची आवड जर असली ना तर सगळं सुचतं मनानं की काय करायला पाहिजे, आता काय नाही. झालं की आता हे पुसून दे ना मला, एवढं हे राहिलं ना एवढं. आता हे भरलंय सगळं, तर आता थोडं थोडं तूप टाकून घेते. लय पण भरू नको तूप, परत जास्त बसतच नाही ह्याच्यामध्ये, कारण ऑलरेडी छोटी छोटी आहेत आकार. तूप लय भरलं की लय वेळ दिवालही होते. तो मधल्याला राहिलं. आजी आली आमची, आजी. हे बघा झालं. आता हे असंच फ्रीजर मध्ये ठेवायचं. वाव. आता ह्याच्यात ठेवते. आता ही वाती किती छान दिसतील ना, छोट्या छोट्या छोट्या. तुपा पण जास्त नाही लागत, आणि ते विकत पण भेटतं असलं वाती बनवायचं, पण त्यात तूप म्हणजे लई मोठे मोठे असतात ती, त्यामुळे ही बरी आहेत आपल्याला छोटे छोटे एवढंच. तर इथं बघा आता मी पूर्ण वाती वगैरे भरून घेतलेत, आणि हे बर्फाचं बघा किती मोठं मोठं आहे, त्यामुळे मी ह्यात काय बनवलं नाही. तर इथं बर्फानं माझ्या चेहऱ्याला मसाज करायला चालू आहे, कारण थोडासा चेहरा मला खराब वाटतंय माझा. त्यामुळे कधीतरी करत असते, कारण मला शिवानीनं सांगितलं होतं की बर्फानं मसाज आपल्या चेहऱ्याला जर केलं ना तर चेहरा एकदम छान राहतो त्यासाठी. तर असं कधीतरी करत असते, सहसा माझ्या लक्षात राहत नाही शिलाईच्या कामामुळं, पण करते कधीतरी. 6 महिन्याला एकदा म्हणलं तरी चालते. तर इथं बघा मण्या झोपलाय समोर, मला दाखवत थोडं मण्याकडे घेतलं होतं तिनं गादीवर, कशी लोळायला लागली. तर इथं माझा मसाज चालूच आहे, कारण मला जायचं आहे संध्याकाळी बाहेर, एक ठिकाणी जायचं आहे. त्यासाठी म्हणून बाहेर जायचं आहे या विचारानं मसाज नव्हता केला, पण बर्फ निघाला माझ्या समोर आला म्हणून मी घेऊन केला. सहसा असं कधी करत नाही मी, एवढं मला लक्षात पण नाही राहत. तर इथं आता माझं काय काम चालू आहे, तर मला बनवायची आहे मॅगी. तर मी मॅगी कशी बनवते, काय बनवते, तर ते तुम्ही बघा. तसं तर सगळ्यालाच येत असेल, मीच काही जगाच्या वेगळी करत नाही असं मला तर वाटतंय. पण बघा आता माझी पद्धत कशी आहे, तुमची पद्धत कशी असेल, प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते. तशीच माझी पण पद्धत वेगळी आहे थोडीशी करायची. तर आपल्या पोह्याला जेवढं आपण सामान घेतो, कांदा, टमाटर, पुन्हा अजून मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर, असं बऱ्यापैकी सामान घ्यायचं सगळं. अगोदरच तयारी करून ठेवली होती मी. आणि हे मी भाजायला घेतले की माझ्याकडे एक कस्टमर आलं, आणि काकूला लागली होती भूक, कारण सकाळी मला स्वयंपाक करणं झालं नाही, फक्त 2-3 भाकरी केल्या आणि मशीनवर बसली होती मी लवकरच. तर आता अर्जंटमध्ये हे शेवया म्हणजे करल आणि खायला दिलं असं वाटत होतं, पण अचानक मला गिऱ्हाईक आलं, फक्त भाजले आणि गेले लगेच, कारण त्यांच्या साड्याचे ब्लाऊज वगैरे काढून घ्यायचे होते, त्यामुळे मला बराच टाईम गेला. तर बघा मी आता फायनली आले इकडं, कारण ते काही शूट केलं नाही, कस्टमर आलेलं वगैरे कशाला घ्यायचं म्हणून नाही शूट केलं. तर आता इथं बनवायला चालू आहे बघा. तयारी करून ठेवली होती मी अगोदरच. तर पहिल्यांदा इथं जिरे टाकलेत, आणि जिरे टाकल्याच्यानंतर कांदा टाकलाय, आणि त्याच कांद्यामध्ये लगेच मिरच्या टाकल्यात, कारण कांदा आणि मिरच्या दोन्ही बरोबर फ्राय होतं. नाही तर मग कांदा तरी कच्चा राहतो, नाही तर मिरच्या तरी कच्च्या राहतात, त्यामुळे दोन्ही बरोबर टाकलं तर दोन्ही बरोबर भाजून निघेल मस्तपैकी, कारण जास्त तिखट पण लागत नाहीत मिरच्या जर जास्त आपण तेलात खालीवरी केल्या तर, त्यासाठी. तर आता टाकायचं आहे टमाटे त्याच्यामध्ये.
तर टमाटर टाकल्याच्या नंतर कढीपत्ता, कोथिंबीर वगैरे सगळं ॲड करायचं आहे. पण समू कसं काकू तिकडे तिला रागराग करत होत्या, त्यामुळे ती सारखं जात होती तिकडं. मला म्हणायची मम्मी तू काय टाकू नको, मी आल्याशिवाय काय टाकू नको, म्हणून तिची वेट करत मला थांबावं लागत होतं इथं. तर आता टाकले शेंगदाणे मी थोडे शेंगदाणे टाकले, नाही टाकले तरी चालते, ते आपली आपली आवड असते, पण आमच्यात आवडते त्यासाठी मी टाकते. थोडेसे शेंगदाणे टाकलेत मी 2 भाग करून. आणि आता इथं टाकले मी कोथिंबीर, कढीपत्ता पण ॲड केला होता अगोदरच, पण ते काय दाखवलं नव्हतं कारण समू गेली होती, थोडंसं तिला काम होतं काहीतरी. तर इथं बघा 5 रुपयाचीच मॅगी विकत आणलेली आहे. घरात पुढे होते बऱ्यापैकी, मागं जेव्हा आम्ही किराणा भरला तेव्हा बरेच पण संपले होते, त्यासाठी आत्ता 5 रुपयाचं पाकिट आणलं होतं विकत. तर मी असं जेव्हा मॅगी करते ना, तर तेव्हा जे दुकान त्या पॅकेटातली जे आपली मसाला पुडी असते, तर ती मसाला मी ह्यात वापरत असते. बाकी कोणताच मसाला वापरत नाही मी, फक्त हाच मसाला वापरते. तर ही शिल्लक पुड्या घरात असतात, पण आज संपल्या होत्या, त्यासाठी मला मॅगीचा पुडा आणावा लागला. नाहीतर मी मॅगीचा पुडा आपण कधी आणत नाही, फक्त तो मसाला जे शिल्लक असतात पुड्या. काय होतं एकदा 10 रुपये जर पॅकेट असलं तर त्यातले पुरी काय करतात, निम्मा टाकतात आणि निम्मा ठेवतात घरात, तर ते वाया जाऊ नये म्हणून त्यासाठी तर ते तसं ठेवत असते मी. आणि असं जेव्हा मी सेवया करते तेव्हा ते वापरत असते. तर आज ह्यावेळेस संपले होतं सगळाच मसाला. तर फायनली माझी सेवयाचा भात वगैरे झाला आहे. तर तुम्हाला कसा वाटला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही कसा वाटला. तर आता इथं आम्हाला सर्व करायला चालू आहे. आम्हाला तिघीला असं समजू की आपण 5 रुपयामध्ये 4 जणीचा नाश्ता केला. तसं तर तिघीचा केला, पण 1 जणाचा शिल्लक राहिला होता. तर बघा मी तुम्हाला बघायला सांगितलं होतं मला जायचं आहे बाहेर म्हणून, तर मी साधीच साडी घातली. कसं जवळच जायचं होतं, त्यांच्यात ह्याचा कार्यक्रम होता, घराच्या वास्तुशांतीचा कार्यक्रम होता, त्यासाठी जायचं नाही म्हणून बसले होते. पण म्हणलं की चला. तर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा, कारण मी जेव्हा तिकडून आल्याच्या नंतर पुन्हा काही शूट पण नाही केलं, डायरेक्ट लवकरच झोपून गेली रात्री. मी वाती वगैरे काहीच तुम्हाला दाखवलं नाही, त्यासाठी म्हणलं की आज घेऊ, कारण मग अशी म्हणलं होतं मला की मला देव घासायचे उद्याच्याला. तर हेच आता माझे देव घासायला चालू आहे इथं. तर इथं समोर शूट केला होता, मला पण माहीत नव्हती ना कधी शूट करत होती, तर कारण मी माझ्याच कामात व्यस्त होते. तर इथं बघा जिलेबी, तुम्हाला म्हणत असताल की जिलेबी का दाखवते, तर आमच्या म्हणजे माझं आणि तिचं मुलीचं नातं लागतं आहे. तर तिलाच मुलगी झाली आहे, कारण त्यांच्यात मुलगी नव्हती बरेच दिवस झालं, तर आज मुलगी झाली आहे फायनली. तर त्यांनी आम्हाला 1/4 किलो जिलेबी आणून दिली होती. तर हे राखी आणली आपल्या स्वामी समर्थांसाठी समूनं, कारण शिवाने तर आता लातूरला गेली, मग तिच्या मामाला वगैरे राखी बांधायला, भावाला सगळ्यांना शिवानी बांधेल. आता इकडं काही कोणी नाही येईल काय सांगावं, पण शिवानी गेल्यामुळं सहसा कोणी यायचं नाही आता इकडं. तर माझ्या वाती बघा. तर माझ्या म्हणजे माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा.